विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण SIR 2026 कळवा प्रभाग समितीत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक. ठाणे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण 2026 कार्यक्रमाच्या अनुषंगाने कळवा प्रभाग समिती येथे विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीत SIR 2026 कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांनी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी दिले. घरभेटी दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांच्यासोबत संबंधित राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय सहाय्यक BLA उपस्थित राहिल्यास प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल. असेही सुरेखा चव्हाण यांनी नमूद केले. विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन आदी प्रमुख राजकीय पक्षांचे सुमारे 35 प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी SIR 2026 कार्यक्रमाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. त्यानुसार 1 जुलै 2026 हा अहर्ता दिनांक असून 20 ते 29 जून या कालावधीत तयारी, प्रशिक्षण व छपाईची कामे करण्यात येतील. 30 जून ते 26 जुलै या कालावधीत BLO मार्फत घरभेटी घेण्यात येणार असून 29 जुलैपर्यंत मतदान केंद्राचे युक्तीकरण पूर्ण करण्यात येईल. 8 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादीत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 8 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. 3 सप्टेंबरपर्यंत त्यावरील निर्णय घेऊन 17 सप्टेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीत उपायुक्त दीपक झिंजाड, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संदीप थोरात, विजय कावळे, नवनाथ गोरड, स्वाती थेले, मृण्मयी सातव तसेच 149 कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.